नाही खरंच आहे. तो म्हणते की नाही, काल मी पण टी व्हीला ऐकलं, सगळ्या चॅनेलला दाखवत होती, हे नेते लोक का खिशातले पैसे देतात रे. अरे आम्ही कर भरतोय, ते पैसे तुम्ही आम्हाला देताय. जर मतं नाही दिली तर विकास करणार नाही. म्हणजे ही कुठलं काय काढले, तुमच्या काही खिशातले देतायसा होय तुम्ही, त्यातला तुम्ही घेतायसा आमच्या करातले. भारतीय नागरिक आहे, बोलायचा अधिकार आहे. फुक्कड बाबी देत नाहीत, आम्ही कर भरतोय म्हणून हे देश चालला आहे, म्हणून तुमच्या चायना चालल्यात आणि आम्हालाच मतावी जिथं मत. खेळत स्पोर्टमनशिप ठेवा ना. तुमच्या काय सिनियर नेत्याने असं बोलणे योग्य दिसते काय? देश महापुरुषांनी आमच्या बोललं असतं तर वाईट वाटलं राव. आणि अजून आमचं स्वाभिमान जिवंत आहे. सरदार आहे आम्ही, मॉडेल पण वागणार नाही. म्हणजे चुकते तिथं चुकते बोलणार म्हणलो. आम्ही निवडून देतो मग तुम्ही वर बसताय, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणचेला तर सपोर्ट करा, आम्हाला वेळ नाही. जिथं चुकते तिथं चुकते म्हणणारच. मग कोण पण स्वतःची आई असते तर चुकते म्हणणार आम्ही व्यक्ती आहे. त्यामुळे मी बोलणार विजय साळुंखे सरदार जय हिंद जय महाराष्ट्र. पण वाईट वाटलं, या भारतीय संस्कृतीला ही शोभत नाही ती बोलणी नेते लोकांची, की ही जी धमक्या द्यायला लागल्यात, नाही म्हटलं तर मी हे कुठलं काय प्रत्येक टायमाला का तुमच्या खानदानाला तुम्हालाच निवडून द्यायचं काय? दुसऱ्याला का वाटत नाही काय उभा राहू? योग्य आहे का तू सांग? तुम्ही भीत असाल, मी भिणार नाही. चाल.